आज अजितदादांच्या भेटीला आले राष्ट्रवादी काँग्रेस. अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे आणि आम्ही अधिवेशनामध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी अजितदादांना भेटायला आलो होतो. आज सुद्धा बीडमध्ये आमची योजना तयार असून सुद्धा MSCBचं थक बाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलक असून सुद्धा 15 ते 20 दिवसाला बीडला शहरामध्ये पाणी येतं. म्हणून तीच अडचण मागही मी त्यांना सांगितलं होतं. त्या संदर्भात ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना भेटायला आलो. तो विषय सुद्धा तो मार्गी लावलाय. दादांच्या भेटीची एवढी गुप्तता का पाहिजे गेली? नाही, असं गुप्तता तुम्हाला काय वाटलं? मी त्यांच्या जिथं कार्यक्रम आहेत, मी काल अतुल बेनकेला फोन केला होता. ते माझे पहिल्यापासून मित्र आहेत आणि पहिल्यांदा आमदार असताना मी काल त्यांच्या ऑफिसमधून त्यांचं लोकेशन घेतलं तर इथे आणि गडबड ह्याच्यासाठी होती की उन्हाळा चालू होतोय आणि 20-20 दिवसाला पाणी होतंय म्हणून लोकांची काळजी म्हणून आज त्यांचा कार्यक्रम जिथं होता आणि त्यांच्या मार्केट कमिटीमध्ये अतुल बेनके म्हणले तिथं आहेत, तुझी भेट होईल तिथे, म्हणून इथे भेटायला आलो होतो. सुरेश दसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली, आज तुम्ही अजित पवारांची भेट घेतला. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय नेत्यांना काही राजकीय दबाव येतोय का? काही नाही. बघा, मी काल सुद्धा मला बीडमध्ये पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. हा प्रश्न जो संतोष अण्णा देशमुख आमच्या जिल्ह्यामधला जी घटना झाली पूर्ण महाराष्ट्राने बघितली. आम्ही म्हणजे आमदार म्हणून अधिवेशनात हा विषय सर्वच म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक पक्षाच्या लोकांनी म्हणजे सत्ताधारी आमदारांनी सुद्धा हा विषय मांडला. कोणता त्यांनी जी वस्तुस्थिती त्या कुटुंबावरती अन्याय झाली होती त्या विषय झाला आणि त्याच्यानंतर ज्या काही पहिल्यापासून ह्या विषयामध्ये माझ्यावर सुद्धा म्हणले राजकारण होतं हे ते, पण मी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलं नाही. पण त्याचं मागचं कारण ह्या विषयावरती आमचा फोकस हटवायचा नाही. आपल्या मीडियावरती एक विषय झाल्यानंतर दुसरा विषय झाला की तो विषय होतो. पण गांभीर्याने आपण सर्व मीडियांनी सुद्धा ह्याची दखल घेतली आणि आम्ही सर्वजण जे पण प्रामाणिकपणे ह्या विषयामध्ये एकत्र आहेत की त्या कुटुंबाला ते न्याय भेटावं. आज अजित पवारांची भेट घेण्यामागचं वेगळं काही कारण आहे का? कारण दसांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची भेट घेतली, आणि मी तुम्हाला सांगितलं जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. म्हणजे बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे 3 लाख. मुबलक पाणी असून सुद्धा योजना सुद्धा तयार आहे तरी सुद्धा 20 दिवसाला जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा 20 दिवसाला पाणी येते. मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस त्या विभागाच्या MD साहेबांना तिथं बोलले होते. मागं पुढं होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतलं. तुम्हाला हेही सांगितलं की अतुल बेनके माझे मित्र आहेत, त्यांना फोन केला. ते म्हणले आमच्या इकडे कार्यक्रम आहे कोर्टचा आणि मार्केट कमिटीमध्ये ते येणार, तिथे भेट होईल म्हणून इथे आलो होतो. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती ज्या पद्धतीने आरोप केले होते अजितदादांच्या भेटीनंतर ते आरोप कायम राहणार आहेत का? त्यात काही नाही, विषय हा माझा पहिल्यापासून ठाम आहे. पहिल्यांदा सुद्धा मी या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव घेतलं होतं आणि या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिलाच पाहिजे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.